लाडकी बहीण योजना तर मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता कोणत्या लाडक्या बहिणींना आलेला नाही आहे। जर तुम्हाला हप्ता आलेला नसेल तर तुम्ही अपात्र आहात का याबद्दलचा प्रश्न तुमच्या मनात जर निर्माण झालेला असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर बघू शकता सर्वात प्रथम की ज्यांनाही हप्ता आलेला नाही आहे, म्हणजे त्याच्यात मार्च महिन्याचा हप्ता आलेला असेल तर एप्रिल महिन्याचा आलेला नाही आहे, आणि कोणत्या लाडक्या बहिणींना मार्चसुद्धा आलेला नाही आहे आणि एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा आलेला नाही आहे। जर तुम्हाला हप्ता आलेला नाही आहे तर तुम्ही अपात्र आहात का, तर याबद्दलची संपूर्ण माहिती समजून घ्या। बघा, ज्या लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले आहेत त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि त्यांची KYC सुद्धा झालेली आहे। कारण जर तुम्हाला फेब्रुवारी महिन्यापर्यंत हप्ते आलेले असेल तर तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा येणार आणि तुम्ही अपात्र नाही आहे। कारण की आतापर्यंतचे जो तुम्हाला हप्ते आलेले आहे म्हणजे यापुढील सुद्धा हप्ते तुम्हाला येणार। तर तुम्हाला हप्ता का बरं आलेला नाही आहे, तर बघू शकता सर्वात प्रथम की अपात्राची कुणालाही नोटीस देण्यात आलेली नाही आहे, कोणतीही माहिती किंवा कोणतीही नोटिफिकेशन आलेली नाही आहे की लाडक्या बहिणी ह्या अपात्र झालेल्या आहे म्हणून। आणि त्यानंतर बघू शकता आता काल आणि आज 2 दिवस सुट्टी असल्यामुळे हप्ता वाटप हा बंद होता। तुम्हाला म्हणजे कोणत्याही लाडक्या बहिणींना हप्ता वाटप झालेला नाही आहे। शुक्रवारी तरी हप्ते जमा झालेले आहे, त्यामुळे सुट्टी असल्यामुळे हप्ता आलेला नाही आहे। तरी लाडक्या बहिणींनी वाट पहा, कारण की तुम्ही अपात्र झालेल्या नाही आणि जोपर्यंत याबद्दलची संपूर्ण माहिती शासनाकडून येत नाही तोपर्यंत तुम्ही स्वतःला अपात्र घोषित करू शकत नाही किंवा समजू शकत नाही। कारण बघू शकता संपूर्ण लाडक्या बहिणींनी समजून घ्या, जर तुम्हाला अजूनपर्यंत शासनाकडून कोणती अपात्र नोटीस आली नसेल तर काळजी करू नका, तुमचे नाव यादीत असू शकते आणि फक्त सुट्ट्यामुळे हा हप्ता तुम्हाला उशिरा मिळू शकतो। त्यामुळे घाबरण्याचं कारण नाही आहे, कारण की अपात्र झालेल्या महिला किंवा अपात्र तुम्ही झालेल्या आहात का याबद्दलची नोटीस आलेली नाही आहे, GR सुद्धा आलेला नाही आहे। कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, कारण की बघू शकता तुम्ही फेब्रुवारी महिन्यापर्यंत संपूर्ण लाडक्या बहिणींना हप्ते जमा झालेले आहे। आता जे मार्च महिना होता आणि एप्रिल महिना यामध्ये हप्ता वाटप सुरू आहे। काही लाडक्या बहिणींना जो मार्च महिन्याचा हप्ता आहे हा जमा झालेला आहे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी एप्रिल महिन्याचा हप्तासुद्धा जमा झालेला आहे। परंतु यामध्ये असं झालेलं आहे की एका घरात जर 2 लाडक्या बहिणी असेल तर एका लाडक्या बहिणीला दोन्ही हप्ते जमा झालेले आहे आणि एका लाडक्या बहिणीला एकही हप्ता अजूनपर्यंत आलेला नाही आहे। त्यामध्ये मार्चसुद्धा आलेला नाही आहे आणि एप्रिलसुद्धा आलेला नाही आहे। तर त्या लाडक्या बहिणीला असं वाटत आहे की मी यामधून अपात्र घोषित केलेली आहे का, कारण की एका घरात जर एका महिलेला येत आहे आणि दुसऱ्या महिलेला जर हप्ता येत नसेल तर त्यांना असं वाटूच शकते, परंतु असं नाही आहे। असं तुमच्या घरात नाही, कितीतरी घरामध्ये हाच प्रॉब्लेम झालेला आहे की हप्ता आला तर एका लाडक्या बहिणीला आलेला आहे, दुसऱ्या लाडक्या बहिणीला आलेला नाही आहे आणि कुठे कुठे तर कोणाला म्हणजे पूर्ण घरातही हप्ते आलेले नाही आहे। त्यामुळे याबद्दलची अजून शासनाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही आहे की जे हप्ते हे लेट का बरं होत आहे। त्यामुळे संपूर्ण लाडक्या बहिणींनी एकच आहे की आता आपल्याला वाट बघायची आहे, ती म्हणजे उद्याला। तर उद्याला याबद्दलची माहिती यायला पाहिजे आणि ज्याही लाडक्या बहिणींना अजूनपर्यंत पैसे आलेले नाही आहे तर त्या लाडक्या बहिणींना मार्च महिना आणि एप्रिल महिना असे दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा व्हायला पाहिजे। उद्या माहिती आल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।